जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शहरातील जिजामाता शिक्षण संस्था अंतर्गत असलेल्या फार्मसी कॉलेजच्या पटांगणात ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी संविधान वाचन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी केले। या कार्यक्रमास नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवापूर तालुकाध्यक्ष भरत गावित, नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निखिल तुरखिया, मधुकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मोहन माळी, तालुका अध्यक्ष मोंटू जैन, तळोदा तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत, शहादा तालुकाध्यक्ष माधव पाटील, नंदुरबार जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, शहादा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, नंदुरबार जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा सोनगिरे, नंदुरबार शहराध्यक्ष शिंपी। तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार प्रदर्शन नंदुरबार शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष कमलेश चौधरी यांनी व्यक्त केले। यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याबद्दल नंदुरबार येथील प्रमिला कोकणी यांनी पालकमंत्री अनिल पाटील यांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधून आभार व्यक्त केले। तसेच नंदुरबार जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्ह्यातील सर्व महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता जमा झाल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपल्या महाविद्यालयामध्ये उपस्थित असलेले नंदुरबार जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोद आणि ज्येष्ठ नेते आदरणीय नवापूरचे नेते आणि ज्यांना आताच लाडकी बहीण योजनेचं त्या ठिकाणी विधानसभेचं अध्यक्षपद मिळालं ते आमचे भरतदादा गावित, या ठिकाणी उपस्थित असलेले सभापती तथा माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य आदरणीय उपस्थित असलेले कमलेशजी चौधरी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मंच, या ठिकाणी उपस्थित असलेले नवापूरवरून आलेले खास करून अमृतभाऊ लोहार, अल्पसंख्याक सेलचे खलीलभाई खाटीक, सुरेंद्रजी पवार, चिंतामण आबा, या ठिकाणी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर नितीन पवार, महिलांच्या अध्यक्ष सीमाताई सोनगिरे, शहराच्या अध्यक्षा आमच्या संगीताताई पाडवी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादीवर प्रेम करणारे आणि या महाविद्यालयात शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आज या स्वातंत्र्य दिनाप्रसंगी आपल्या सर्वांना या ठिकाणी संविधानाचं महत्व काय आणि संविधान वाचवण्याकरता आणि संविधानाचं खऱ्या अर्थानं स्वरूप जाणून घेण्याकरता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुढाकार घेत संविधान वाचन हा कार्यक्रम या ठिकाणी दिला। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं नेरेटिव्ह सेट केला जातो की संविधान बदललं जाणार, मात्र संविधान कोणी बदलू शकत नाही आणि त्याकरता त्याच्या संरक्षणाची भूमिका बजावण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय सर्वेसर्वा श्री अजितदादा पवार हे त्या ठिकाणी खंबीरपणे भूमिका घेत संविधानाच्या संरक्षणाकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपली भूमिका जाहीर करत त्यांनी सर्व पक्षाला आदेश दिला आणि या महाराष्ट्रभर आज या माध्यमातून या ठिकाणी संरक्षण, या ठिकाणी संविधान सभा या संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आयोजित केलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या ठिकाणी आदरणीय अनिल दादा उपस्थित राहून आज या संविधान सभेला संबोधित करण्याकरता आपल्यामध्ये आज आले, त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो। या ठिकाणी मी आपल्यासमोर संविधानाचं एक वाचन करीत आहे। आपण कृपया करून गांभीर्याने याच्यावर प्रत्येक शब्द आपल्या मनात साठवावा ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो। भारताचं जे संविधान आहे त्याचं प्रिएम्बलम म्हणजे त्याची प्रस्तावना जी आहे
त्याच्यामध्ये सर्व गाभा या ठिकाणी या संविधानाचा दिसून येतो. त्याच्यामुळे याच्यातला प्रत्येक शब्द हा अत्यंत महत्वाचा आहे. मी त्याचं वाचन करतो. भारताचे संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत करून आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. जय हिंद. मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांनी आणि राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी एक मेसेज दिला की ज्या पद्धतीने एक नरेटिव्ह सेट करून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदललं जाईल अशा स्वरूपाचा एक छुपा प्रचार करून अपप्रचार करून त्या संविधानामध्ये आदिवासी भागामधल्या आदिवासी बांधवांना आता एक मेसेज पाठवला गेला की येणाऱ्या काळामध्ये संविधान बदललं जाईल आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक आरक्षणापासून तर आपल्याला मिळणाऱ्या सवलतींमध्ये कुठेतरी बाधा येईल असा अपप्रचार काँग्रेस असेल, उभाटा असेल, पवार साहेबांचा गट असेल यांच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने आपल्याला अनुभवायला मिळाला. अतिशय खोटा प्रचार. ज्याला अनेक वेळा आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी अजितदादांनी सातत्याने सांगितलं की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत संविधान बदलण्याचा अधिकार या भारतात कोणालाच नाही आणि तो बदलला जाणार नाही असं आत्मविश्वासाने सांगितलं. परंतु कुठेतरी लोकांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण करण्यात आली की त्या भीतीपोटी आज आपल्याला लोकसभेला काही कारण नसताना केवळ फक्त धाक दाखवून किंवा मिसगाईड करून आज जनतेला दिशाभूल करताना आपल्याला अनुभवायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसाहेब शाहू फुले आंबेडकरांच्या तत्वावर चालणारा पक्ष आहे आणि त्या प्रकारच्या कोणत्याही प्रकारची तडजोड आपले जे विचार आहेत त्या विचारावरती कुठल्याही प्रकारची तडजोड आपण आपल्या पक्षाच्या धोरणामध्ये कधीही करणार नाही. राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांनी महायुतीमध्ये सामील होताना महायुतीतील घटक पक्षांना व त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना स्पष्टपणे कल्पना दिली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू आणि फुले आणि आंबेडकर यांच्या तत्वावरती यांच्या विचारधारेवरती चालणारा पक्ष असणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल यांच्या नेत्यांना पूर्ण कल्पना देऊनच आपण महायुतीमध्ये समावेश केलेला आहे. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. आपल्या विचारांमध्ये कुठेही बदल होण्याचे प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही. हा पक्ष पुरोगामी विचारसरणीचा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे विचारधारा धरून आज पक्षाची वाटचाल आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते.
सर्व जाती धर्मांना आपल्याला सोबत घ्यायचं, वाड्यातल्या पाण्यातल्या, हा ह्या जातीचा हा त्या जातीचा असा भेदभाव न करता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली वाटचाल अल्पसंख्याकांपासून कुठल्याही जातीचा आणि धर्माचा विचार न करता प्रत्येक धर्माला प्रत्येक जातीला सोबत घेऊन जाण्याचा जो आपला प्रयत्न चाललेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आत्मविश्वास असला पाहिजे की आपला पक्ष हा जातीवाद न करता सर्व धर्म समभाव हा कसा आपल्याला पाहता येऊ शकतो, या दृष्टिकोनातून आपली धर्मनिरपेक्ष समता आणि बंधुता आपली भूमिका पार पाडताना प्रामुख्याने दिसते. मागच्या काही महिन्यापासून विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात आहे की महायुतीमध्ये भारताचं संविधान बदलण्याकरता समाजामध्ये गैरसमज कसा निर्माण होईल आणि तो यशस्वी कसा होईल, याच्यासाठी सातत्याने आघाडीच्या माध्यमातून जे प्रयत्न चाललेले आहेत ते आपल्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून यांनी जे खोटे अपप्रचार किंवा असा संभ्रम निर्माण करण्याचा जे प्रयत्न केला जातोय, त्याला कुठेतरी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला येणाऱ्या काळामध्ये खोडून काढण्याकरता करावं लागणार आहे. या पक्षाचा घटक म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कदापि भारताचे संविधान बदलू देणार नाही, बदलणार नाही आणि तशी आपल्या पक्षाची भूमिकाही राहणार नाही, असा मी शब्द आपल्या सगळ्यांसमोर देतो. आदिवासींचे मूलभूत हक्क जल जंगल जमीन आबादीत ठेवून माझ्या आदिवासी बांधवांना सर्व सोयी सुविधा सर्व प्रकारचे लाभ त्यांना प्रामुख्याने प्रवाहात आणण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कटिबद्ध असणार आहे. धर्मनिरपेक्षता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अविभाज्य अंग आहे. माननीय अजितदादांनी यांनी मौलाना अब्दुल कलाम महामंडळाला कधी नाही एवढा भरघोस निधी जो आहे या महामंडळाला आपण मागच्या अर्थसंकल्पामध्ये देताना बघितलेला आहे, घोषित करताना बघितलेलं आहे. सपाट्याने आता ज्या पद्धतीने लोक उपयोगी योजना आपल्या समोर दणादण मांडल्या जात आहेत. माझ्या नंदुरबारच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असणार आहे, ज्या पद्धतीने लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजनेची घोषणा झाली आणि त्या लाडकी बहिणीच्या घोषणेनंतर ज्या पद्धतीने महिलांमध्ये एक उत्साह निर्माण झाला आणि 21 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंत ज्या महिलांना आधार नव्हता त्यांना आधार देण्याचं काम आज राज्य सरकारने आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या एकत्र निर्णयामुळे आज विधानसभेमध्ये त्याची घोषणा झाली. मला खास करून नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज बोलताना आनंद होतो. बोलावा कसे त्याची वंदावी पावले ही जी भूमिका आज अजितदादांच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सातत्याने जे बोललं जायचं की रक्षाबंधनाच्या आधी आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे प्रत्येक महिलेच्या प्रत्येक भगिनीच्या खात्यावरती पैसे येतील. आणि आज नंदुरबारला या संविधानाच्या पठणाच्या निमित्ताने या ठिकाणी आल्यानंतर आपल्या नंदुरबारच्या काही भगिनींच्या खात्यावरती प्रत्यक्ष पैसे आलेल्याचा मेसेज आज आम्हाला बघायला मिळाला. हा महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे नंदुरबार जिल्हा आज त्याची सुरुवात करतोय, याचा सार्थ अभिमान हा माझ्या नेत्यावरती, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती आणि महायुतीवरती असलेला एक प्रकारचा विश्वास आहे. मी सगळ्यांना एकच आग्रह करणार आहे की या योजनेमध्ये जवळपास 1,35,000 पर्यंत या मागच्या 3 ते 4 दिवसामध्ये साधारण 1
1,40,00,000 महिलांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि या 1,40,00,000 महिलांपैकी साधारण 1,05,00,000 त्याचं ऑथेंटिकेशन सुद्धा झालेलं आहे. याचा अर्थ 1,05,00,000 महिलांपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना दिलेला जो शब्द 2 महिन्याचा 1,500 रुपये आणि 1,500 रुपये असा 3,000 रुपयाचा खात्यावरती जमा होण्याचा जो शब्द दिला आहे तो शब्द आज शासनाच्या वतीने पाळला गेलेला आहे, पाळला जाणार आहे. मग संभ्रम ह्या गोष्टीचा निर्माण करता येऊ शकतो. विरोधकांकडनं या गोष्टीचं मात्र आक्रमण केलं जाऊ शकतं की बाकीच्या महिलांना 1,05,00,000 भगिनींच्या खात्यावरती पैसे गेलेल्याचा वाप हा कुठलाही आघाडीचा नेता करणार नाही. पण जे काही उरलेले असतील त्याच्याकरता वाप करू शकतो. त्याच्यासाठी ज्या तांत्रिक अडचणी आहे त्या तांत्रिक अडचणींमध्ये प्रामुख्याने एक तर पहिल्या नंबरची अडचण जर का असेल तर आधार लिंक झालेलं नसेल, कुठे कुठे खात्यावरचं नाव वेगळं आहे, नंबर वेगळा आहे आणि आधार कार्डचं नाव वेगळं असणारे काही काहींनी घरून जे काही अपलोड केलेले फॉर्म आहेत त्या अपलोड केलेल्या फॉर्म मध्ये भगिनीचा फोटो ठेवण्याच्या ऐवजी माणसाचा फोटो चिटकवलेला आहे असेही आम्हाला नमुने बघायला मिळाले. म्हणून या प्रकारच्या ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणींवरती बँकेच्या माध्यमातून जवळपास येणाऱ्या काळामध्ये 2.5 कोटी महिलांपर्यंत हा लाभ जाणार आपल्याला घेऊन जायचा आहे. असं काही समजायचं कारण नाही की समजा 31 ऑगस्ट पर्यंत आता 1 जुलै पर्यंत जे आपल्याला पैसे जर का 2 महिन्याचे मिळाले आणि काहींचं रजिस्ट्रेशन उशिरा झालं असेल 1 ऑगस्ट नंतर मग एक अपप्रचार करणं आम्हाला मिळालेच नाही, आम्हाला मिळालेच नाही, आम्हाला मिळालेच नाही. कोणतीही भगिनी महाराष्ट्रामधली राहणार नाही याची पूर्णपणे खात्री, याचा आत्मविश्वास एक राज्याच्या मंत्रिमंडळाचा सहकारी नात्याने मी आपल्याला देतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक भगिनीपर्यंत याचा लाभ कसा मिळेल असा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. मी आपल्याला ही विनंती करणार आहे की ज्या वेळेला 1,500 रुपये या ताईंच्या खात्यावरती जातील, नंदुरबारमधल्या मुली आमच्याकडे दिलेल्या आहेत आणि आमच्याकडच्या मुली या ठिकाणी आलेल्या आहेत. बऱ्याचदा असं व्हायचं की आम्ही आल्यानंतर आमच्या बहिणीकडे जर का गेलो, मग ते दिवाळीला असेल, घ्यायला गेलेलो आखाजीला असेल, रक्षाबंधनाला असेल, भाऊबीजेला असेल, तो पाहुणा काहीच नीट वागायचा नाही. वाकडं तिकडं तोंड करायचं आणि आमच्याकडे वक्र दृष्टीने बघायचा. पण शासनाने एक निर्णय घेतला की माझ्या माहेरकडचा व्यक्ती जर समजा जर का आता रक्षाबंधनाकरता येईल तर त्याला निदान खिरपुरीचं खाऊ घालू. त्याच्या माहेरकडच्या हक्काच्या माणसाकरता त्या भगिनीला मात्र गोड बोलून आपल्या नवऱ्याला 4 दिवस काढावे लागायचे. अहो माझा भाऊ येणार आहे, माझी आई येणार आहे, माझा पुतण्या येणार आहे, माझा चुलत भाऊ येणार आहे असं सांगून त्यांच्याकरता आपण काहीतरी गोडधोड करायचं आणि त्याच्यासाठी व्यवस्था करायची. आता तो पाहुणा जर का ठिकाणावर राहिला तर तो काढून द्यायचा, 500 रुपये घे, 1000 रुपये घे, काहीतरी मागून घे. आणि पाहुणा समजा जर का वाकडा राहिला तुमच्या ताल्याबरोबर तर तो काही त्याला काही शिधा मागू द्यायचा नाही, शिधा राहू द्यायचा नाही. तो आला का हा बाहेर चालला जायचा. पण आता मात्र शासनाने जो निर्णय घेतला, तुमच्या हक्काचा पैसा तुमच्या अकाउंटला येणार आहे. तुमच्या हक्काच्या पैशाने आपल्या नातेवाईकांचं, आपल्या मुलांचं, एखाद्याच्या घरामध्ये लहान मुलं असतील, महिला जर का घरात काम करणारी असेल, स्वतःचा तिला उत्पन्नाचा सोर्स नसेल तर पेन्सिल घ्यायला सुद्धा बाबाकडे जा, नानाकडे जा, काकाकडे जा, भावाकडे जा असं त्या महिलेला सातत्याने सांगावं लागायचं. मुलाला जर का कंपास पेटी घ्यायची असेल, एखादी वही मागवायची असेल, 2 लिमलेटच्या गोळ्या मागवायच्या असतील तरी बाबाकडे जा, मी तर सांगितलं तू, असं ती महिला सातत्याने आपल्याला
अनेक वर्षापासून ऐकायला मिळत होतं. पण आता लिमलिटच्या गोळीपासून तर कंपास पासून आपल्या पोटच्या गोळ्याला जर का आपला नवरा कुठे कामाला गेला असेल आणि अडचणीमध्ये असेल तर ती आता महिला आमची जी भगिनी असणार आहे, तू चिंता करू नको असं सांगेल आपल्या मुलाला, आपल्या भावाला, आपल्या बाहेरच्या लोकांना, माझ्या खात्यात अजितदादांनी पैसे टाकलेले, माझ्या खात्यामध्ये महायुतीच्या मुख्यमंत्र्याने पैसे टाकलेले, माझ्या खात्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने माझ्या खात्यामध्ये पैसे टाकलेले आहेत. ती लगेच त्याचं स्वॅपिंग कार्ड घेईल किंवा त्याला बँकेमध्ये पाठवेल, 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये, तिच्या खात्यात जेवढे शिल्लक असेल ते काढेल आणि आपल्या पोटच्या गोळ्याला जी पाहिजे ती मदत, आपल्या हक्काची मदत आपल्या पोटच्या गोळ्याला करण्याची संधी आज शासनाच्या वतीने प्रत्येक महिलेला करून दिलेली आहे. बऱ्याचदा कॉलेजला जातात मुलं, कॉलेजला जाताना कधी कधी सांगतात की आई, मुली असतील मुलं असतील की मित्र जमतो आम्ही कॅन्टीनला, समजा जर का चहा पाजायची असेल तर मला 50 रुपये दे, 100 रुपये दे. पण बाप जर का कडक राहिला तर त्या बापाकडे मात्र ते आई वडील पोरं काही पैसे मागत नाही. मागितले तर त्याचे डोळे पाहूनच त्या खंडे होऊन जातात. तो चहा बी नको, याचे पैसे बी नको, अशी परिस्थिती निर्माण होते. पण प्रेमाचा गोळा जर का असेल तर ती आई असते, आपली बहीण असते. तिच्या खात्यामधला हक्काचा पैसा ज्यावेळेला ती आपल्याला काढून देत जाईल त्यावेळेला प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये जो आता एक न्यूनगंड निर्माण झालेला होता, तो न्यूनगंड आज कुठेतरी कमी होताना दिसेल आणि आपला हक्काचा पैसा 1000-500 का असेना, त्या हक्काचा पैसा तो आईकडनं घेईल, बहिणीकडनं घेईल आणि तो पैसा आपल्या कॉलेजच्या शिक्षणाकरता किंवा मित्रांमध्ये आपली कॉलर टाईट राहिली पाहिजे याच्याकरता ती विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये करू शकतो. कारण ती माझ्यामध्ये आमच्या काळामध्ये अशी काहीतरी टीटी चालायची. आता काय चालतं ते मला माहिती नाही, पोरं काय करत असतील त्याची मला कल्पना नाही. परंतु कधी कधी प्रत्येक विद्यार्थ्यावर ही पाळी येते. कारण कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये आपण मित्रांबरोबर जर का बसलेलो असतो त्यावेळेला आज येणे द्यायचे, उद्या त्याने द्यायचे, रोज समजा जर का पैसा नसेल तर खिशात पैसा नसेल तर त्याच्यावरती पाळी यायची. आज ती आपली बहीण, आपली आई ती आपली गरज पूर्ण करू शकते. विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की आता विद्यार्थ्यांना 18 पासून 21 पर्यंत काय, असाही एक प्रश्न निर्माण झाला होता. पण हे शासन इतकं पक्क आहे की जन्माला आल्यापासून तर जी महिला आता जन्माला आल्यापासून तर ती जोपर्यंत मरस तोपर्यंत आज शासनाने प्रत्येक स्तरावरती मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या अंत्यसंस्कारापर्यंत आज ती किती वर्षाची झाली तरी सुद्धा शासनाने आज महिलांचं सक्षमीकरण करताना दिसतंय. ज्या विद्यार्थिनींना आपल्याला परिस्थिती नसताना जर का शिकायची हौस असेल, इच्छा असेल, त्या विद्यार्थिनींना आता ज्या पद्धतीने शासनाने जबाबदारी घेऊन आधी जी 50% सवलत होती ती आता तिला कुठल्याही फॅकल्टीमध्ये जर का शिक्षण घ्यायचं असेल तर तिच्या शिक्षणाची जबाबदारी आज शासनाने घेतलेली आहे. जन्माला आली त्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने तिचं संगोपन केलं गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या शासनाने जवळपास 18व्या वर्षापर्यंत 1,05,000 रुपयाची मदत तिला करताना आपल्याला शासन, तोही पहिला टप्पा प्रत्येकाला आलेला मला काही दिवसापूर्वी कळलेला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल, विद्यार्थी समजा पास आउट होतात आणि त्याच्यानंतर अनुभव नसतो, त्याच्यासाठी 8,000 असेल, 10,000 असेल, त्या स्टायपेंडच्या माध्यमातून त्याला अनुभवाचा दाखला आज विद्यार्थ्यांना शासनाच्या मदतीने या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमधला निर्णय जर का असेल, जरी समजा महिलांना झाला, युवकांना झाला, युवतींनी झाला, विद्यार्थ्यांना जरी फायदा दिसत असला तर प्रत्येकाचं कुटुंब चालतं. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था ही सर्वात मजबूत झाली पाहिजे. 1500 रुपये समजा जर का एखाद्या महिलेच्या खात्यामध्ये, बहिणीच्या खात्यामध्ये जर का जातील
तर ती 1500 रुपये घरात नाही ठेवणार. ती जर का काढेल तर कुठेतरी छोटस दुकान जर का गावामध्ये असेल तर तो पोंगा तरी मागवेल, कोणी पाहुणे आलं तर चहा तरी मागवेल, तेल तरी मागवेल. याचा अर्थ ग्रामीण भागाची अर्थकारण ज्याला म्हटलं जातं तो पैसा कुठेतरी रुटेड व्हायला चालू होईल. म्हणून प्रत्येक गावामध्ये येणारा भगिनींच्या खात्यावरती पैसा हा ग्रामीण भागापासून रुटेड होत होत तो शहरापर्यंत, शहरापासून राज्यापर्यंत, राज्यापासून देशापर्यंत हा जो पैसा आपला टाकला जाईल त्याचं चलन हे सर्वदूर फिरताना आपल्याला प्रामुख्याने दिसेल. या सर्व याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आज राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि आपले फायनान्स मिनिस्टर यांनी जो महत्वपूर्ण निर्णय घेतला की 7.5 HP पर्यंत इथून पुढे आपल्याला वीज बिल भरायची आवश्यकता नाही, वीज बिल माफ केलं गेलं. आता ते माफ नाही केलं, त्याच्याबरोबर मागचं जर का असेल ते सुद्धा भरायचं नाही, ह्या सुद्धा सूचना दिल्या. आपल्याला कल्पना आहे की कदाचित जो शेती करत असेल 1-1-1.5 लाख रुपये त्याचं बिल थकलेलं होतं, तो गुपचूप कोणालाच सांगत नाही. भाऊसले काय दिलं, बहिणीसले काय दिलं, भाऊसले काय दिलं, पाहुणासले काय दिलं, असं व्हॉट्सअपवर टाकणाऱ्यांना माझा सवाल आहे. बहिणींना दिलं, भावांना काय दिलं, बहिणींना दिलं, काही आपल्या आई राणीमध्ये म्हणतात पाहुणासले काय दिलं. या 1.5 लाख कोणावर रे, या 1.5 लाख तुला माफ होईल जायले. दर वर्षातून 3दा ज्या वेळेला आपला पिकाचा ऐन हंगाम यायचा त्यावेळेला मात्र वयातून आपल्या दारापुढे यायचा आणि सांगायचा ऐकत करणे पैसावर. आज हा सर्वात महत्वाचा जो शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला ते 7.5 HP पर्यंत जर आपल्याला वीज बिल माफ करून दाखवलं तर त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आत्महत्या आपल्याला बघायला मिळायच्या आता आपल्याला कोणाला सांगायचं कारणच नाही की माझ्याकडे मुलाला व्यवसायाकरता पैसे दिले जात आहेत. मुलीच्या जन्मापासून तर तिच्या 18व्या वर्षापर्यंत तिला सातत्याने टप्प्याटप्प्याने तिला पैसे येणार आहेत. मी शेतीमध्ये पिकवत असेल तर मला वीज बिल माफ आहे. मला समजा जर का वर्षातून 2 वेळा 3 वेळा जर का हंगाम आल्यानंतर पैसा मिळत असेल तर माझ्या घरातल्या ज्या एक महिला असेल, एक मुलगी असेल, यांना दर महिन्याला 1500 रुपये येणार आहेत. माझ्या घरामध्ये वयोवृद्ध जर का असतील, आई वडील असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा श्रावण बाळासारखी योजना आपल्याला बघायला मिळणार आहे. या सगळ्या स्तरावरून आपल्यासारख्या गोरगरिबांना ह्या शासनाच्या माध्यमातून जी काही मदत केली जाईल त्या मदतीचा उपयोग आपल्या सगळ्यांपुढे येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्याने प्रत्येकाला त्याच्यामध्ये उपभोग घेण्याचा आनंद सगळ्यांना मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक जबाबदारी की खोटा अपप्रचार करण्याच्या माध्यमातून आघाडीमधला प्रत्येक नेता रात्रंदिवस प्रयत्न करेल. पण आपण जे दिलेलं आहे, पक्ष म्हणून जे दिलेलं आहे, सरकार म्हणून जे दिलेलं आहे, त्याचा प्रचार करण्याची जबाबदारी ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींवरती आहे. जास्त काही बोलायचं नाही, पैसे माझ्या खात्यात आलेले, तू आठवून नीट द्या असं सांगण्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या युवकांमध्ये, युवतींमध्ये, शेतकऱ्यांमध्ये आणि त्याच्याबरोबर भगिनींमध्ये ही आता सुरुवात आपल्याला कुठेतरी करावी लागेल. आणि आघाडीचा माणूस जर का आला तर त्याला कुठेतरी घड्याळ, ज्या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह असेल त्या ठिकाणी त्या आघाडीवाल्याला घड्याळ दाखवा. ज्या ठिकाणी त्याला कमळाचं चिन्हावरती निवडणूक दिसत असेल तर कमळाचं चिन्ह त्या आघाडीवाल्याला दाखवा. धनुष्यबाणवर जर का कोणी उमेदवार असेल तर त्याच्यासाठी माझ्या भगिनी महाराष्ट्रातल्या बाहेर येतील आणि धनुष्यबाण, घड्याळ आणि कमळ असं ज्यावेळेला चिन्ह दाखवतील त्यावेळेला आघाडीच्या लोकांमध्ये एक मात्र संभ्रम निर्माण होईल की आपण कितीही खोटा अपप्रचार केला तरी आता मात्र महाराष्ट्रातले युवक, युवती, महिला आणि शेतकरी हे काही आपलं ऐकणार नाही. असा एक आत्मविश्वास आपल्या सगळ्यांना मिळून येणाऱ्या काळामध्ये करावा लागेल एवढीच आपल्याला विनंती करतो.
आणि मी आज अध्यक्षांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो की संविधानाचं या ठिकाणी तुम्ही सगळे उद्देशिका ज्या आहेत त्यांचं पठण केलं, त्याचा आदर केला, त्याचा सन्मान केला आणि त्याचा येणाऱ्या काळामध्ये आपण पुरेपूर त्या धर्तीवरती चालणार याचं आश्वासन दिलं. त्याबद्दल जिल्हाध्यक्षांचं, सर्व टीमचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो. आपल्या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे अनिलदादा पाटील तसेच प्रमुख उपस्थित राजेंद्र बाविस्कर आणि ज्यांच्या शुभ हस्ते आज संविधानाचे वाचन झाले असे आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व, आपले लाडके नेते श्री अभिजितदादा मोरे तसेच उपस्थित सर्व व्यासपीठ यांचं मी आज कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो.